मित्रांनो नमस्कार, गुड मॉर्निंग. अध्यापनाच्या मानसशास्त्रामध्ये आपण आत्म्याचं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी ॲरिस्टॉटलने केलेली व्याख्या अभ्यासलेली. सोबतच हॅवलॉक काय म्हणतो तर बालकाच्या बाल्यावस्थेपासून ते त्याच्या पौगंडावस्थेपर्यंतची संपूर्ण माहिती देणारं शास्त्र म्हणजे मित्रांनो मानसशास्त्र अशी प्रामुख्याने व्याख्या हॅवलॉकने केलेली आहे. मग याच व्याख्येला अनुसरून किंवा याच संकल्पनेला अनुसरून आपल्याला पुढील जी काही दिलेली मानसशास्त्रामधील संकल्पना आहे ती पुढील संकल्पना म्हणजे प्रामुख्याने या ठिकाणी मनाचे शास्त्र. आता मनाचे शास्त्र ही व्याख्या कोणी केलेली आहे तर मॅकडुलन नावाचा एक मानसशास्त्रज्ञ आहे. या मॅकडुलन या मानसशास्त्रज्ञाने प्रामुख्याने आपल्याला या मानसशास्त्रज्ञाने मनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी मानसशास्त्राची प्रामुख्याने व्याख्या केलेली आहे. आणि या ठिकाणी आत्मा गेल्याच्या नंतर त्याने मन ही संकल्पना पुढे विकसित केलेली आहे मानसशास्त्रामध्ये. आता प्रामुख्याने एक लक्षात घ्या की मनाच्या शास्त्राची संकल्पना कोणी मांडली त्याचं उत्तर आपल्याला सांगता यायला पाहिजे की मॅकडुलन नावाचा शास्त्रज्ञ आहे त्याने ही संकल्पना मांडली. आणि या मानसशास्त्रज्ञाने मानसशास्त्रामध्ये मनाबद्दल कोणती व्याख्या आणखीन एक दिलेली आहे ती व्याख्या मित्रांनो सर्वदूर प्रत्येक एक्झाममध्ये विचारलेली आहे. ती व्याख्या आपल्याला त्या ठिकाणी माहिती असणं गरजेचे आहे. ती व्याख्या म्हणजे मानवी मनाची मॅकडोनलची व्याख्या सांगतील आपल्याला मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या मित्रांनो कोणी केलेली आहे तर त्याचं फायनली उत्तर आपलं काय सांगता यायला पाहिजे मॅकडोनलने केलेली आहे. किंवा व्याख्या विचारली जाऊ शकते एक्झाममध्ये की खालीलपैकी मॅकडोनलची व्याख्या कोणती आहे दिलेल्या पर्यायामधून शोधा. दोन्ही संकल्पना या ठिकाणी तुम्हाला पॉईंटच्या माध्यमातून मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. कारण आत्मा गेल्याच्या नंतर सर्वात जास्त मानसशास्त्रावरती फोकस कोणी केलेला आहे तर या मॅकडोनलने केलेलं आहे. आणि हा काय म्हणतोय की आत्मा हा कुठे आहे आपण सांगू शकत नाही पण मानवाचं मन हे कुठेतरी वास्तव्य करत असतं. पण याच ठिकाणी बघा मित्रांनो काही कालखंड गेल्याच्या नंतर मानवी मनाला पण त्या ठिकाणी छेद बसलेला आहे. कारण मानवाचं मन हे आज इथं असतं या ठिकाणी आपण बसल्याच्या नंतर आपलं मन या ठिकाणी रमलेलं असतं आणि काही सेकंदामध्ये हेच आपलं मन अमेरिकेला पण जाऊन येत असतं. म्हणजे मन जी काही दिलेली संकल्पना ही मन दिलेली पण संकल्पना काही कालावधीच्या नंतर मित्रांनो या ठिकाणी मागे पडलेली आहे. आत्मा आणि मन ह्या दोन्ही संकल्पना मानसशास्त्रामधून काही दिवसाच्या नंतर किंवा काही कालखंडाच्या नंतर कालबाह्य झालेली आहेत. आणि पुढची जी काही दिलेली अवस्था आहे ती पुढची दिलेली अवस्था म्हणजे बोधावस्थेची अवस्था दिलेली आहे. आता प्रामुख्याने एक लक्षात घ्या की बोधावस्था ही जी काही दिलेली संकल्पना आहे तर बोधावस्था ही दिलेली संकल्पना 19व्या शतकामध्ये मित्रांनो उदयास आलेली. आणि 19व्या शतकामध्ये बोधावस्था ही संकल्पना उदयास आल्याच्या नंतर या बोधावस्थेमध्ये आत्मनिष्ठता कमी होऊन या ठिकाणी वस्तुनिष्ठता आलेली आहे. आत्मनिष्ठतेला या ठिकाणी कमी प्रमाणामध्ये त्यांनी या ठिकाणी महत्त्व दिलेलं आहे आणि इथं कमी महत्त्व देऊन त्यांनी वस्तुनिष्ठता यावरती जास्त भर दिलेला आहे. वस्तुनिष्ठता त्यामुळे आपल्याला बोधावस्थेमध्ये कोणत्या संकल्पनेला जास्त महत्त्व दिलेलं आहे तर वस्तुनिष्ठता या संकल्पनेला महत्त्व दिलेलं आहे. बोधावस्था कधी विकसित झाली किंवा सर्वात जास्त प्रभाव कोणत्या कालखंडामध्ये दिसून येतो तर 19वा कालखंड आपल्याला त्या ठिकाणी सांगता यायला पाहिजे. आता एक लक्षात घ्या बोधावस्थेमध्ये आपण दोन प्रकारच्या मनाची संकल्पना घेतलेले त्यामध्ये बोधावस्थेमधील मन आणि अबोधावस्थेतील मन या दोन्हीच्या संकल्पना त्या ठिकाणी विचारलेल्या आहेत. सोबतच मित्रांनो 1869 मध्ये आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की 1869 मध्ये जर्मनीतील लायप्झिग या ठिकाणी विल्यम वुंट नावाच्या मानसशास्त्रज्ञाने एक पहिली प्रयोगशाळा निर्माण केली. आणि या ठिकाणी बघा 1869 मध्ये जर्मनीतील लायप्झिग या ठिकाणी विल्यम वुंट नावाच्या मानसशास्त्रज्ञांनी या ठिकाणी एक प्रयोगशाळा निर्माण केली. आणि या प्रयोगशाळेमधून त्याने प्रत्यक्षात प्रायोगिक तत्वावरती वेगवेगळ्या मनुष्यावरती प्रयोग करायला सुरुवात केली. याचा अर्थ आपल्याला एकच सांगता येईल किंवा याची संकल्पना एकच सांगता येईल की जेव्हा 19वे शतक उजाडलं तेव्हा 19व्या शतकामध्ये बोधावस्था ही संकल्पना सर्वात जास्त त्या ठिकाणी प्रभाव गाजवू लागली. कारण आत्मा आणि मन हे दोन्ही संकल्पना त्या ठिकाणी मागे पडल्या.
मॅकडोनलने तर एवढं सांगितलं की मानवी मनाचं अनुभव मिश्रित आणि वर्णनात्मक शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. त्याने प्रामुख्याने व्याख्या केली आणि तो मन याच्यावरती जास्त फोकस करू लागला. पण मन हे कुठं असतं, काय असतं, कसं असतं याची पूर्ण संकल्पना त्याला त्या ठिकाणी व्यक्त करता आलं नाही. त्यामुळे मन बाजूला पडलं, मन बाहेर गेलं आणि मनाच्या नंतर त्यांनी बोधावस्था म्हणजे इंद्रियाला जाणीव होणारी अवस्था या ठिकाणी त्यांनी विकसित केली. आणि इंद्रियाला जाणीव होणारी अवस्था या ठिकाणी विकसित करत असताना 19वे शतक उजाडलं आणि 19व्या शतकामध्ये आत्मनिष्ठता कमी झाली आणि त्या ठिकाणी वस्तुनिष्ठता वाढलेली. सोबतच 1869 मध्ये बघा मित्रांनो, जर्मनीतील लायप्झिग या ठिकाणी विल्यम वुंट नावाच्या मानसशास्त्रज्ञांनी पहिली प्रायोगिक तत्वावरती मानसशास्त्राची प्रयोगशाळा तयार केली. आणि या प्रयोगशाळेमध्ये त्यांनी आपल्या भोवताली असलेले वेगवेगळे बालक असतील, विद्यार्थी असतील किंवा परिसरामध्ये असलेले छोटे मोठे प्राणी असतील, त्या सर्वांना एका ठिकाणी एकत्र करून त्यांच्यावरती वेगवेगळे प्रयोग त्यांनी त्या ठिकाणी विकसित केले. आणि त्या ठिकाणापासून मानसशास्त्राची खरी सिद्धांतिक मांडणी किंवा मानसशास्त्राला खरा सैद्धांतिक उपयोग किंवा प्रयोगात्मक मानसशास्त्र किंवा वर्णनात्मक मानसशास्त्र हे जे काही वेगवेगळे शब्द येतात ते वेगवेगळे शब्द त्या ठिकाणी पुढील कालखंडामध्ये विकसित झाले. आता त्यानंतर आपल्याला याच ठिकाणी बोधावस्थेच्या नंतर पुढची अवस्था ती सांगतील ती म्हणजे अबोधावस्था. प्रामुख्याने एक लक्षात घ्या, फक्त मानवी मनाला जाणीव होणे म्हणजेच काय तर बोधावस्था होय. पण मानवी मनाला जर एखाद्या गोष्टीची जाणीव जर होत नसेल तर त्या ठिकाणी त्याला आपण अबोधावस्था म्हणत असतो. आणि अबोधावस्था आणि बोधावस्था ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत मित्रांनो. प्रामुख्याने जिथं जाणीव होते त्या ठिकाणी आपण म्हणतो ही बोध झाला मला काहीतरी, आणि ज्या ठिकाणी तुम्हाला जाणीव होत नाही त्या ठिकाणी म्हणतो तुम्हाला अबोधावस्था झालेली आहे. प्रामुख्याने एक लक्षात घ्या की अबोधावस्थेमध्ये त्याने विचारलेलं आहे काय तर 20व्या शतकामध्ये जे.बी. वॅटसन नावाचा जो मानसशास्त्रज्ञ होऊन गेलेला आहे जे.बी. वॅटसन. आता ही अबोधावस्था म्हणल्याच्या नंतर तुम्हाला प्रामुख्याने जे.बी. वॅटसनचं नाव सांगावं लागणार आहे. 20व्या शतकामध्ये या मानसशास्त्रज्ञांनी संशोधन केलं आणि संशोधनाच्या अंती त्याला या ठिकाणी अबोधावस्था ही मानवी मनाची आणखीन एक अवस्था असल्याचं त्यांनी त्या ठिकाणी संकल्पना क्लिअर केलेली आहे. सोबतच मित्रांनो एक लक्षात घ्या की अबोधावस्थेमध्ये त्यांनी त्याच्या जोडीला आणखीन एक शास्त्रज्ञ होऊन गेलेला आहे, हॉवर्ड नावाचा एक शास्त्रज्ञ, हॉवर्ड, आणि याचं नाव आहे गार्डन. हॉवर्ड गार्डन नावाचं एक शास्त्रज्ञ दिलेलं आहे. या हॉवर्ड नावाच्या शास्त्रज्ञांनी काय केलेलं आहे की मानवी मनाला जर तुम्ही प्रेरणा देत असाल तर मानवी मनाला जर पुशअप करत असाल किंवा एखाद्या व्यक्तीला जर मोटिवेशनल जर करत असाल तर 100% मोटिवेशनलचा फायदा त्या व्यक्तीला होत असतो. आणि त्या ठिकाणी त्याला बोध होऊन किंवा त्या ठिकाणी त्याला काही कोणत्या गोष्टीची जाणीव होऊन त्या मानवी मनाची त्या ठिकाणी विकसितता होत असते. अशी संकल्पना त्या ठिकाणी हॉवर्ड नावाच्या शास्त्रज्ञांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. फक्त आपल्याला 3 पॉईंट या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. अबोधावस्थेमध्ये अबोधावस्थेची सुरुवात किंवा अबोधावस्थेची संकल्पना कोणत्या शतकामध्ये उदयास आली तर 20वं शतक आपल्याला सांगावं लागणार आहे. जे.बी. वॅटसन नावाच्या संशोधकाने हे संशोधन केलेले आहे. आणि सोबतच प्रेरणेबद्दल माहिती कोण दिलेली आहे तर हॉवर्ड नावाच्या या शास्त्रज्ञाने प्रेरणेबद्दल त्या ठिकाणी माहिती दिलेली आहे. त्यामुळे या 2-3 संकल्पना या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. ओके, आता त्यानंतर मित्रांनो एक लक्षात घ्या की प्रामुख्याने आपण मानसशास्त्र जे काही दिलेलं आहे ते मानसशास्त्र म्हणजे प्रायोगिक तत्वावरती दिलेलं मानसशास्त्र आहे. मनाचा विचार करणारं, आत्म्याचा विचार करणारं, बोधावस्थेचं अबोधावस्थेचा विचार करणारं शास्त्र, अशा वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी व्याख्या केल्याच्या नंतर प्रामुख्याने सर्वात शेवटी 21व्या शतकामध्ये मानसशास्त्र म्हणजे प्रायोगिक तत्वावरती वेगवेगळ्या संशोधनाच्या अंती ज्या काही संकल्पना उदयास आलेल्या आहेत त्या संकल्पनामध्ये आपल्याला मानसशास्त्रातील प्रमुख संप्रदाय कोणकोणते आहेत या संप्रदायाची आता आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे आहे. मग या ठिकाणी संप्रदायाची माहिती पाहत असताना प्रामुख्याने मला या ठिकाणी बघा आपण त्याच मेन पॉईंटला जाऊयात, कारण आपल्याला त्या दिलेल्या मेन पॉईंटवरती प्रामुख्याने वेगवेगळ्या संकल्पना आपल्याला पाहता येतील. आणि या संकल्पनेच्या माध्यमातून आपल्याला मानसशास्त्राचे जे काही सैद्धांतिक विचार आहेत ते सैद्धांतिक विचार कसे पुढे विकसित होत गेले याची आपल्याला या ठिकाणी माहिती पाहता येईल. बघा मित्रांनो, मानसशास्त्रामधील प्रमुख जे काही दिलेले संप्रदाय आहेत त्या दिलेल्या प्रमुख संप्रदायाची आता आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे आहे. चलो, आता प्रामुख्याने मित्रांनो एक लक्षात घ्या, या प्रमुख दिलेल्या संप्रदायामध्ये आपण सध्याला जे काही अभ्यासतोय वर्गाध्यापन करत असताना किंवा रचनावाद वगैरे जो दिलेला
अभ्यासामधील प्रामुख्याने घटक आहे, या पूर्ण घटकाची आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे आहे. ओके, चल द्या लक्ष. व्हेरी IMP पॉईंट आहे. या पॉईंटवरती एक्झाममध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्यामुळे मी अख्खा टेबलच या ठिकाणी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. आता बघा, या ठिकाणी प्रामुख्याने इथं मी या साईडला अनुक्रमांक दिलेला आहे आणि संप्रदाय व पुरस्कर्ते की अनुभव मिश्रित जे काही दिलेलं शास्त्र आहे, या अनुभव मिश्रित शास्त्राबद्दल किंवा मानसशास्त्राबद्दल त्यांनी वेगवेगळे जे काही मानसशास्त्रज्ञ होऊन गेले त्यांनी कोणकोणते संप्रदाय मांडलेले आहेत किंवा त्यांनी कोणत्या संकल्पना त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत, या संकल्पनेची आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे. बघा मित्रांनो, पहिला दिलेला जो आहे या ठिकाणी संप्रदाय तो म्हणजे रचनावादाचा संप्रदाय. आणि या रचनावादाबद्दल जे मत व्यक्त केलेलं आहे, सध्याला 2023 हे वर्ष चालू आहे आणि 2023च्या अगोदरच मित्रांनो राज्य शासनाने रचनावादाबद्दल शाळेमध्ये त्या ठिकाणी वेगवेगळे प्रयोग करून रचनावादासंदर्भात विद्यार्थ्याला प्रत्यक्षात थेरॉटिकल फक्त पुस्तकी ज्ञान देण्यापेक्षा त्या विद्यार्थ्याच्या बौद्धिक चालनेला, बुद्धीला चालना देऊन त्या ठिकाणी त्यांनी कोणत्या प्रकारचे प्रयोग केल्याच्या नंतर विद्यार्थ्यांनी त्यांच्यामध्ये विकास होऊ शकतो, याबद्दल सध्याला शिक्षकाला ट्रेनिंग दिली जात आहे. त्या ठिकाणी शिक्षकाला वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेनिंगच्या माध्यमातून रचनावाद ही जी काही दिलेली संकल्पना आहे, कारण आपण भारत देश सोडल्याच्या नंतर जपान असेल, जर्मनी असेल या देशामध्ये गेल्याच्या नंतर विद्यार्थ्याला प्रत्यक्ष संशोधन अंती वेगवेगळ्या पद्धतीची माहिती दिली जात आहे आणि याच माहितीच्या आधारे विद्यार्थ्यामध्ये विकास केला जातोय. तोच रचनावाद, तीच दिलेली संकल्पना राज्य शासनाने पण आपल्या राज्यामध्ये त्या ठिकाणी लागू केलेली आणि या रचनावादाची संकल्पना मांडणारा जो मानसशास्त्रज्ञ त्याचं नाव आहे मित्रांनो E.B. टिचनेर प्लस विल्यम हुंट. हे दोन मानसशास्त्रज्ञ या ठिकाणी लक्षात ठेवा. टिचनेर आणि विल्यम हुंट या दोघांनी कोणती संकल्पना मांडली तर रचनावादाची संकल्पना मांडलेली आहे. आता प्रामुख्याने रचनावाद ही संकल्पना केव्हा उदयास आली त्याचा कालखंड दिलेला बघा. विल्यम हुंटने प्रामुख्याने सुरुवातीला जर्मनीतील लायप्झिग या ठिकाणी 1869 मध्ये पहिली मानसशास्त्राची प्रयोगशाळा सुरुवात केली. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी 1869 हे कालखंड या ठिकाणी आठवणीमध्ये ठेवायचा आहे. सोबतच हा जो टिचनेर नावाचा दिलेला मानसशास्त्रज्ञ, हा मानसशास्त्रज्ञ अमेरिकेमधील आहे आणि त्यांनी 1898 पासून या ठिकाणी रचनावादाला त्या ठिकाणी त्यांनी आपल्या मानसशास्त्रामध्ये आणि प्रामुख्याने जे काही ते तिथं असलेले प्रयोग करणारे विद्यार्थी आहेत त्या प्रयोग करणाऱ्या विद्यार्थ्यावरती त्यांनी 1898 पासून रचनावादाचा अभ्यासक्रम त्या विद्यार्थ्यावरती त्यांनी प्रायोगिक तत्वावरती सुरुवात केलेलं आहे. आता प्रामुख्याने एक लक्षात घ्या की यांचा कालखंड अभ्यासल्याच्या नंतर आपल्याला मुख्य अभ्यास विषयक व अभ्यास पद्धती या दोन लेखकांनी काय सांगितलेले आहेत, या दोन मानसशास्त्रज्ञांनी काय सांगितलेले आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत. बोधावस्थेतील अनुभव व संवेदना प्रामुख्याने प्रायोगिक व पूरक अंतर्निरीक्षण पद्धतीचा वापर करणे. म्हणजे प्रत्यक्षात व्यक्तीला जाणीव झाल्याच्या नंतर, त्याचा बोध झाल्याच्या नंतर त्या व्यक्तीमध्ये होणारा बदल याची पूर्ण माहिती मित्रांनो त्यांनी रचनावादाच्या माध्यमातून या मुख्य अभ्यास पद्धतीमध्ये ठेवलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी हा पॉईंट आठवणीमध्ये ठेवा की बोधावस्थेतील अनुभव व संवेदना प्रामुख्याने प्रायोगिक तत्वावरती त्यांनी पूरक माहिती उपलब्ध करून देऊन रचनावादाचा सिद्धांत त्या ठिकाणी त्यांनी मांडलेला आहे. सोबतच शिक्षणातील योगदान काय सांगितलेलं आहे तर बघा, इंद्रिय ज्ञानास सुरुवात होते. मी आत्ताच सांगितले तुम्हाला, एखाद्या गोष्टीची जाणीव झाली याचा अर्थ काय झाला, इंद्रियाला त्या ठिकाणी जाणीव झाली. सोबतच कल्पना असतील, कल्पना म्हणजे आपण विचार करू शकतो, आपण पॉझिटिव्ह विचार असेल, निगेटिव्ह विचार असेल किंवा आपण ज्याला त्याच्यामध्ये स्मरण असेल किंवा प्रतिमा, एक इमेजिन तयार करणे, याबद्दल त्यांनी संकल्पना रचनावादाच्या माध्यमातून मांडलेली आहे. आणि शिक्षणात विचार आणि बालकाचा भाव आणि भावनांचा विचार करावा लागतो, मी तुम्हाला आत्ताच सांगितलेलं आहे. ओके, चला आता यानंतर आपल्याला जो दिलेला पुढचा पॉईंट आहे, हा दिलेला पुढचा पॉईंट म्हणजे रचनावादाच्या नंतर मित्रांनो कार्यवाद नावाचा कार्यवाद. आता या ठिकाणी एक लक्षात घ्या की कार्यवादामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे. मी आत्ता जे तुम्हाला पॉईंट सांगतोय मित्रांनो ते पॉईंट एक्झाममध्ये खूप महत्त्वाचे आहेत बरं का, कारण या ठिकाणी तुम्हाला प्रश्न हमखास विचारला जाऊ शकतो. टिचनेर आणि वॅटसन यांनी कोणती संकल्पना मांडली तर आपल्याला त्या ठिकाणी सांगता यायला पाहिजे की रचनावादाची संकल्पना मांडली. टिचनेर कुठला होता तर अमेरिकेतील होता. 1898चा त्याचा कालखंड दिलेला आहे. विल्यम हुंटने मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा कधी स्थापन केली ते 1869 मध्ये सुरुवात केली. आणि प्रामुख्याने त्याने कुठे भर दिलेला आहे शिक्षणामध्ये तर विद्यार्थ्याला विचार करण्यासाठी, स्मरण करण्यासाठी किंवा प्रतिमा निर्माण करण्यासाठी रचनावाद ही संकल्पना प्रामुख्याने महत्त्वाची आहे, याची पूर्ण माहिती त्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे. आता त्यानंतर आपल्याला जो दिलेला पुढील पॉईंट आहे तो पुढील पॉईंट म्हणजे
कार्यवादाचा आहे. आता कार्यवादामध्ये आपल्याला 3 मानसशास्त्रज्ञ आठवणीमध्ये ठेवायचे आहेत. पहिला दिलेला आहे तो म्हणजे जॉन डुई दिलेला आहे, त्यानंतर दुसरा दिलेला तो म्हणजे एंजेल आहे, एंजेल JR दिलेला आहे, आणि तिसरा जो दिलेला आहे तो म्हणजे वुडवर्थ दिलेला आहे. हे 3 शास्त्रज्ञ मित्रांनो प्रामुख्याने कार्यवादाशी संबंधित आहेत. कोणकोणते? तर या ठिकाणी जॉन डुई, एंजेल आणि वुडवर्थ या तिघांची नावं आठवणीमध्ये ठेवा. सोबतच 1898 पासून यांनी अमेरिकेमध्ये प्रामुख्याने प्रायोगिक तत्वावरती त्या ठिकाणी प्रयोग करायला सुरुवात केलेली आहेत. आणि त्याच्यानंतर मित्रांनो आध्यात्मक स्वरूपाचे वर्तन, निरीक्षण व अंतर्निरीक्षण, म्हणजे मानवाला 2 प्रकारचे मन असतात, एक बाह्य मन आणि एक अंतर्गत मन. अंतर्गत मनामध्ये काय चालू आहे हे मानवाच्या बॉडी लँग्वेजवरून आपण ओळखू शकतो काही प्रमाणामध्ये, पण सर्वच मानवाच्या बाबतीमध्ये तसं होत नाही, कारण बऱ्याच जणांचे खायचे दात आणि दाखवायचे दात हे वेगवेगळे असतात. त्याच पद्धतीचं आपल्याला सांगतील की एक अंतर्निरीक्षण असतं, म्हणजे प्रत्यक्ष आपण करत असलेलं निरीक्षण, आणि एक बाह्य निरीक्षण असतं. या संदर्भात माहिती त्यांनी कार्यवादाच्या माध्यमातून दिलेली आहे. आणि या कार्यवादाचा त्यांनी उपयोग कुठे केलेला आहे? तर उपयोजित मानसशास्त्राचा पाया मांडण्यासाठी या कार्यवादाचा मित्रांनो प्रामुख्याने त्यांनी आधार घेतलेला आहे. सोबतच शैक्षणिक मानसशास्त्राची सुरुवात असेल, शिक्षणामध्ये मानसशास्त्र किती महत्त्वाचं आहे याची पूर्ण डेफिनेशन, पूर्ण संकल्पना त्यांनी या ठिकाणी मांडलेली आहे. त्याच्यानंतर अध्ययनकर्त्याच्या वर्तनाला चालना देण्यासाठी, आता अध्ययन करणारा आणि अध्यापन करणारा ह्या दोन्ही बाजू बघा मित्रांनो, एक लक्षात घ्या की अध्यापन करत असताना आपण वर्गामध्ये कशा प्रकारचं प्रभावी अध्यापन केलं पाहिजे याची पूर्ण माहिती त्यांनी कार्यवादाच्या माध्यमातून दिलेली आहे. आणि सोबतच शैक्षणिक वातावरण व प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण, हे पण पॉईंट आपल्याला या ठिकाणी एक्झाममध्ये महत्त्वाचे आहेत. या ठिकाणी IBPS आणि TCS पॅटर्न मार्फत ज्या काही मित्रांनो होणारे एक्झाम येतात त्या एक्झामला अनुसरून मी मानसशास्त्राच्या या ठिकाणी व्हिडिओ स्वरूपामध्ये तुमच्यापर्यंत लेक्चर घेऊन आलेलं आहे. एक लक्षात घ्या, छोटे पॉईंट आपल्याला महत्त्वाचे आहेत, कारण जी एक कंपनी कंडक्ट करणार आहे ती कंपनी मित्रांनो कशाही पद्धतीचे त्यांनी प्रश्न विचारले, आपल्याला फक्त मार्क पाहिजेत. आता सध्याला आपल्याला नॉलेज त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं पाहिजे, आणि हे दिलेलं नॉलेज आपल्याला नंतर शिक्षक पेशा परिधान केल्याच्या नंतर, स्वीकारल्याच्या नंतर, शाळेमध्ये जॉबला गेल्याच्या नंतर हे पूर्ण सिद्धांत आपल्याला त्या ठिकाणी उपयोगामध्ये आणायचे आहेत. ओके, चला आता यानंतर आपल्याला पुढचा एक पॉईंट सांगता येईल तो म्हणजे साहचर्यवाद. आता साहचर्यवादाबद्दल कोणकोणी मत व्यक्त केलं तर साहचर्यवादामध्ये मित्रांनो प्रामुख्याने थॉर्नडाईक दिलेला आहे, पॅवलॉव दिलेला आहे आणि BF स्किनर दिलेला आहे. आपल्याला D.Ed मध्ये किंवा B.Ed मध्ये मित्रांनो यांच्या उपपत्त्या दिलेल्या आहेत D.Ed मध्ये. त्यामुळे हे 3 शास्त्रज्ञ साहचर्य म्हटलं की मनाचं धाडस करणारं शास्त्र वगैरे अशा वेगवेगळ्या पद्धतीचे त्यांनी व्याख्या केल्या आहेत. यामध्ये थॉर्नडाईकचं नाव महत्त्वाचं आहे, पॅवलॉवचं नाव महत्त्वाचं आहे आणि BF स्किनरचं नाव महत्त्वाचं आहे. ओके, पॅवलॉवने कुत्र्यावरती प्रयोग केलेला आहे, BF स्किनर आणि कबुतरावरती प्रयोग केलेला आहे. कुठेतरी चोचीने त्याला मारण्याचं काम ते कबूतर त्या ठिकाणी करत असतं. हे आपण त्या पॉईंटमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करूया. इथं हा पॉईंट महत्त्वाचा आहे, त्यामुळे इथं फक्त नाव आठवणीमध्ये ठेवा. सोबतच मित्रांनो एक लक्षात घ्या, 1903 आणि 1898. आता 1903 मध्ये रशियामध्ये कोणता शास्त्रज्ञ जन्मला त्याची पूर्ण माहिती मी तुम्हाला त्या ठिकाणी उपपत्तीमध्ये देणारच आहे, फक्त कालखंड लक्षात घ्या. आणि या BF स्किनर असेल, थॉर्नडाईक असेल किंवा पॅवलॉवने नेमकं अध्यापनशास्त्रामध्ये काय सांगितलेलं आहे तर चेतक, प्रतिसाद, वर्तन व कल्पनाचे साहचर्य प्रायोगिक तत्वावरती त्यांनी अंतर्निरीक्षणाच्या माध्यमातून व्यक्त केलेलं आहे. आता चेतक, त्यामध्ये मित्रांनो चेतक 2 प्रकारचे असतात, एक कृत्रिम चेतक आणि एक नैसर्गिक चेतक. नैसर्गिक चेतकाला कृत्रिम चेतकाची जोड देऊन त्या ठिकाणी कृत्रिम चेतकामध्ये नैसर्गिक चेतकाची निर्मिती करणे हे प्रामुख्याने त्या ठिकाणी पॅवलॉवने केलेलंच आहे. की कुत्रा हा जो काही दिलेला तो दिलेला कुत्रा ज्यावेळेस तुम्ही त्याला घंटी वाजवता तेव्हाच घंटी वाजवल्याच्या नंतर त्याच्यामध्ये लाळ निर्माण होते. नैसर्गिक प्रतिसाद म्हणजे मित्रांनो लाळ असणारे आणि चेतक प्रतिसाद म्हणजे त्या ठिकाणी घंटा असणारे. क्लिअर आहे, मी तुम्हाला उपपत्तीमध्ये ते पूर्ण संकल्पना सांगणारच आहे. त्याचबरोबर ज्यावेळेस त्यांनी ही उपपत्ती मांडली किंवा हे सिद्धांत मांडले त्याचा शिक्षणामध्ये काय उपयोग केला तर अध्ययन स्थायी व टिकाऊ स्वरूपाचे होते. बरोबर आहे. आता अध्ययन स्थायी व टिकाऊ स्वरूपाची करण्यासाठी यांनी उपपत्ती सांगितलेले. सोबतच अध्ययनकर्त्याला योग्य सवयीसाठी पूरक तयारी करता येते. अध्ययन, तयारी, सराव व परिणामाचे दृढीकरण या ठिकाणी करण्यासाठी 100% आपल्याला मदत होणार आहे. ओके, चला आता यानंतर आपल्याला पुढचा एक पॉईंट सांगता येईल तो म्हणजे मनोविश्लेषणवाद. बघा मित्रांनो, हा जो दिलेला मनोविश्लेषणवाद सिद्धांत आहे, हा दिलेला मनोविश्लेषणवाद सिद्धांत खूप महत्त्वाचा आहे, कारण या ठिकाणी हमखास एक्झाममध्ये प्रश्न विचारले जात आहेत मागील अनेक दिवसापासून. ओके, आता या ठिकाणी 19व्या शतकामध्ये ऑस्ट्रेलियामध्ये या ठिकाणी याचे संशोधन झालेलं आहे मनोविश्लेषणवाद सिद्धांताचं. आणि यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की अबोध मानसिक प्रक्रिया व मनोविक्रियतेचा अभ्यास, सोबतच मनोविचरण,
मुक्त साहचर्य, स्वप्न विश्लेषण आणि बाल्य मीमांसा यांची पूर्ण माहिती त्यांनी या मनोविश्लेषणवाद सिद्धांतामध्ये दिलेली आहे. म्हणजे सायकोलॉजीवरती आधारित असलेला हा पॉईंट आहे मित्रांनो. ओके, सोबतच आपल्याला या मनोविश्लेषणवाद सिद्धांताचं वर्ग अध्यापनामध्ये काय महत्व आहे, तर वर्ग अध्यापनामध्ये आपल्याला या ठिकाणी सांगता येईल व्यक्तिमत्वाचा अबोध भागाची शिक्षकाला जाणीव होती. लक्षात घ्या, व्यक्तिमत्वाच्या अबोधावस्थेची त्या ठिकाणी जाणीव होते. सोबतच विद्यार्थ्यास जीवनशैलीच्या मार्गदर्शनासाठी उपयुक्त आणि अंतर्मुख व बाह्यमुख व्यक्तीचा अभ्यास करण्यासाठी या पॉईंटचा मित्रांनो त्यांनी वर्ग अध्यापनामध्ये शिक्षकाला जोड देण्यासाठी त्याचं महत्त्व सांगितलेलं आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला पुढचा जो दिलेला पॉईंट आहे, तो पुढचा दिलेला पॉईंट म्हणजे मित्रांनो आपल्याला हेतुवाद. आता हेतुवाद नेमकं काय आहे, तर हेतुवादामध्ये आपल्याला प्रामुख्याने हेतुवादाला दुसरे एक नाव दिलेलं आहे, तर म्हणजे सहज प्रवृत्तीवाद. या दोन्हीची संकल्पना कोणी मांडलेली आहे मित्रांनो, विल्यम ऊंट यांनी मांडलेले. विल्यम ऊंटनेच मनाचं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र किंवा मनाचे अनुभव व वर्णनात्मक शास्त्र म्हणजे काय, तर मानसशास्त्र याची पण व्याख्या या विल्यम ऊंटनेच केलेली आहे. त्यामुळे मन म्हणलं की म वरून आठवणी ठेवायचं मॅकडोनल आणि म वरून आठवणी ठेवायचं या ठिकाणी सहचर्यवाद किंवा हेतू त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आता प्रामुख्याने 1908 मध्ये त्यांनी अमेरिकेमध्ये याचं संशोधन केलेलं आहे, त्याची सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी दाखवून दिलेलं आहे की सहज प्रवृत्ती वर्तन व व्यक्तिमत्व स्थिर भावांचा अभ्यास करण्यासाठी या हेतुवादाचा किंवा सहचर्यवादाचा त्याने त्या ठिकाणी अवलंब केलेला आहे. ओके, आणि सोबतच याच मॅकडोनलने वर्ग अध्यापनामध्ये किंवा शिक्षणामध्ये याचं महत्त्व काय सांगितलेलं आहे, तर आपल्याला सांगते शिक्षणातून चारित्र्यावर भर देण्याचे व सहज प्रवृत्तीचे उदात्तीकरण करण्याची जाणीव विद्यार्थ्यांना भावनिक अंगाचे महत्त्व पटवून देण्यासाठी प्रामुख्याने आपल्याला हेतुवादाचा त्या ठिकाणी आधार घेता येत असतो. ओके, चला मित्रांनो, आता हे पॉईंट मी थोडंसं फास्ट स्वरूपामध्ये घेतोय. याच्या मागचं कारण असं की हाच पॉईंट मला पुढे पण कव्हर करायचा आहे. ओके, चल आता पुढील आपल्याला सांगता येईल ते म्हणजे वर्तनवाद. आता वर्तन म्हणले की जे.बी. वॉटसनचं BSOR हे जे काही दिलेलं सूत्र आहे ते आपल्याला आठवणीमध्ये ठेवावंच लागणार आहे. ओके, तर मग आता या ठिकाणी प्रामुख्याने एक लक्षात घ्या, वर्तन म्हणलं की वॅटसन आणि वॅटसन म्हणलं की वर्तन. ओके, आता याच्यामध्ये 1912चं हे त्याचा कालखंड दिलेला आहे. चेतक प्रतिसादात्मक वर्तनाचा अभ्यास, निरीक्षण व प्रायोगिक पद्धतीचा वापर कोणी केलेला आहे, तर या जे.बी. वॅटसन यांनी केलेला आहे. त्यामुळे 2 पॉईंट आठवणीत ठेवा या ठिकाणी प्रामुख्याने, एक प्रायोगिक पद्धतीचा वापर केलेला आहे आणि चेतक आणि प्रतिसादात्मक वर्तनाचा अभ्यास. ओके, हे 2 पॉईंट या ठिकाणी आठवणीमध्ये ठेवा. आणि याचा प्रामुख्याने वर्ग अध्यापनामध्ये किंवा शिक्षणामध्ये महत्त्व काय आहे, तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल वर्तनाचा वस्तुनिष्ठ अभ्यास करण्यासाठी स्मृतिप्रतिमा असेल, भावना असतील, सवयी असतील, विचार असतील, प्रक्रियांचा अभ्यास सखोल करण्यासाठी मित्रांनो त्या ठिकाणी त्यांनी प्रायोगिक पद्धतीचा अवलंब केलेला आहे. सोबतच अणुवंशापेक्षा परिस्थिती महत्त्वाची मानून वातावरण निर्मितीवर जास्त भर देणारा शास्त्रज्ञ कोण आहे, तर जे.बी. वॅटसन आहे मित्रांनो. विद्यार्थ्याला बालकाला जे अनुवंशिक गुण त्याच्या पिढीकडून प्राप्त झालेले असतात याच्यापेक्षा सर्वात जास्त परिणाम हा परिसराचा होत असतो. याचं महत्त्व पटवून देण्याचं काम जे.बी. वॅटसन यांनी वर्तनवादातून दिलेलं आहे. बघा मित्रांनो, वर्तनाचं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या जे काही केलेली आहे जे.बी. वॅटसनने, त्याने प्रामुख्याने या ठिकाणी वर्तनावरतीच भर दिलेला आहे. त्यामुळे वर्तन म्हणले की जे.बी. वॅटसन आठवणीमध्ये ठेवा. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा पॉईंट या ठिकाणी सांगता येईल तो म्हणजे समिष्टीवाद. ओके, आता या ठिकाणी समिष्टीवादावरती आपल्याला प्रामुख्याने कोणकोणत्या गोष्टीवरती भर द्यायचा आहे, तर समिष्टीवादामध्ये या ठिकाणी वर्धा मयर नावाचा एक मानसशास्त्रज्ञ दिलेला आहे, कोफ्का दिलेला आहे आणि कोहलर दिलेलं आहे. मित्रांनो आम्ही तिघांची उपपत्त्या या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित घेणार आहे. फक्त समिष्टीवाद म्हटलं की हे तिन्ही शास्त्रज्ञ या ठिकाणी आठवणीमध्ये ठेवा. कोहलर असेल, कोफ्का असेल किंवा वर्धाइमर असेल नावाचा जो दिलेला शास्त्रज्ञ त्यांची नावं आठवणीमध्ये ठेवा. 1912चा त्यांचा कालखंड दिलेला आहे. जर्मनीतील ते दिलेले मानसशास्त्रज्ञ आहेत आणि त्यांनी काय सांगितले तर अध्ययनाच्या संपूर्णतेचा व मर्मदृष्टीने समस्या उकलण्याचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी समिष्टीवादाचा सिद्धांत मांडलेला आहे. सोबतच अबोध व स्मरण प्रक्रियेचा अभ्यास, निरीक्षण व अंतर्निरीक्षण पद्धतीचा अवलंब आपण कसा केला पाहिजे याची पूर्ण माहिती त्यांनी या सहचर्यवादामध्ये दिलेले. आणि सोबतच मित्रांनो एक लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही शिक्षणामध्ये याचं महत्त्व पाहता तर शिक्षणामध्ये महत्त्व पाहत असताना
प्रयत्नापेक्षा अध्ययनात बौद्धिक आकलनाला महत्त्व दिलेलं आहे. बुद्धी प्रत्येकाकडेच दिलेली आहे, पण तुमचे प्रयत्न जर प्रामुख्याने त्या पद्धतीचे नसतील तर त्या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या वस्तूचा, तुम्हाला दिलेल्या तुमच्या बुद्धीचा उपयोग किंवा त्याची जी काही गरज आहे ती गरज तुम्ही त्या ठिकाणी भागवू शकत नाहीत, असं स्पष्ट मत या 3 शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे. सोबतच विद्यार्थ्याला समग्र अध्ययन आणि अनुभूती देण्यावर त्यांनी प्रामुख्याने भर दिलेला आहे. सृजनशील विचारांचा व समस्या उकलनाचा शिक्षणात अभ्यास व सानिध्यात साधर्म्याचा प्रामुख्याने उपयोग केला जाऊ शकतो याची पूर्ण माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. मी PDF स्वरूपामध्ये मित्रांनो तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा चार्ट मी टाकणार आहे. स्क्रीनशॉट वगैरे तुम्ही त्या ठिकाणी मारून घेऊ शकता आणि स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही व्यवस्थित त्या ठिकाणी दिलेला पॉईंट, त्याचा कालखंड आणि शिक्षणामध्ये दिलेलं महत्त्व ते मात्र त्या ठिकाणी लिहून घ्या. कारण स्मृती म्हणल्याच्या नंतर तुम्हाला वॅटसन आठवलाच पाहिजे, कारण वॅटसनने वर्तनावरती जास्त भर दिलेला आहे. सोबतच या ठिकाणी कोपकल असेल, कोहलर असेल, यात त्यांनी काय सांगितले तर बौद्धिक आकलनाला महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे बौद्धिक आकलनाला महत्त्व देण्यासोबतच विद्यार्थ्याला स्मरण आणि समग्र अध्ययन या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेल्या आहे. ओके, त्याच्यानंतर आपल्याला जो पुढील दिलेला पॉईंट आहे तो म्हणजे रचनावादाचा आहे. बघा मित्रांनो, रचनावादाला त्यांनी काय सांगितलेलं आहे तर रचनावाद किंवा बोधात्मक संरचनावाद हे 3 पॉईंट आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. मी पलीकडे या ठिकाणी NCERTचा तुम्हाला पूर्ण मायना पण दिलेला आहे, कारण सध्याला जो काही अभ्यासक्रम दिलेला आहे तो NCERTचा असेल किंवा राज्य शासन असेल, त्याच्यामध्ये रचनावादाचा सिद्धांत मित्रांनो जास्त त्यांनी फोकस केलेला आहे. कारण विद्यार्थ्याला सध्याला फक्त पुस्तकी ज्ञानापेक्षा कृतीयुक्त शिक्षणाच्या माध्यमातून त्याला कसं प्रवृत्त केलं जाईल, कृतिशील माध्यमातून त्याला कसं शिकायला भाग पाडलं जाईल, कृतिशील शिक्षणाच्या माध्यमातून त्याच्यामध्ये कसा बदल केला जाईल, कृतिशील शिक्षणाच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्याच्या बौद्धिक चालनेला कशी त्या ठिकाणी चालना देता येईल याची पूर्ण माहिती रचनावादाच्या माध्यमातून सध्याला शिकवली जात आहे. आणि या रचनावादाचं महत्त्व जीन पियाजे, डेव्हिड असुबेल, जेराम ब्रुनर आणि वायगोटस्की हे दिलेले जे काही 4 शास्त्रज्ञ आहेत, या 4 शास्त्रज्ञाचे मित्रांनो एक्झाममध्ये नावं आठवणीमध्ये ठेवा. ते काय विचारले जाऊ शकतात की जेराम ब्रुनरची उपपत्ती कोणती किंवा त्याने कोणता सिद्धांत मांडला, तर ज्ञानवाद यालाच रचनावाद पण नाव दिलेलं आहे बरं का. ज्ञानवाद आणि रचनावाद हे दोन्ही पण एकच आहेत. आणि बोधात्मक शास्त्र किंवा संरचनावाद हे तेच, म्हणजे जवळपास एकच नाण्याच्या 2 बाजू असल्यासारखे आहेत. 1920चा कालखंड आहे फ्रान्समधील. सोबतच त्यांनी काय केलेलं आहे तर ज्ञान प्रक्रियेचा अभ्यास, ज्ञान निर्मितीचा अभ्यास आणि संबोधाचा अभ्यास. ओके, हे 3 पॉईंट या ठिकाणी आठवणीमध्ये ठेवा मित्रांनो. मी तुम्हाला आत्ता सांगितलं विद्यार्थ्याचा विकास करायचा तर कसा करायचा, वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून करायचा. त्यामुळे त्या ठिकाणी रचनावाद दिलेला आहे. आणि प्रामुख्याने शिक्षणामध्ये महत्त्व काय सांगितलेलं आहे तर NCERTचा 2015चा अभ्यासक्रमाचा आराखडा व माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचा 2010चा राज्य अभ्यासक्रमाच्या आराखड्यावरती प्रभाव मी आत्ता सांगितलेल्याप्रमाणे तुम्हाला दिसून येईल की NCERTवरती 2015 साली त्या ठिकाणी त्याचा प्रभाव दिसून आला या ज्ञान रचनावादाचा. सोबतच 2010 साली माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा जो काही दिलेला सिलेबस आहे त्याच्यावरती पण त्या ठिकाणी या रचनावादाचा प्रभाव झालेला दिसून येतो. आपल्याला आणखीन एक सांगता येईल की ज्ञानविषयक विविध अनुभूती देण्याची शिक्षकांना जाणीव हे रचनावादामधून त्या ठिकाणी स्पष्ट होते. सोबतच प्रत्यक्ष अनुभवाला व कृतिशीलतेला शिक्षणात जोड देण्याचं काम हा रचनावाद करत असतो. पाठांतरापेक्षा आकलनावरती भर. मी आत्ताच सांगितले तुम्हाला की विद्यार्थ्याला फक्त पुस्तकी ज्ञान देऊ नका, तर कृतिशील शिक्षणाच्या माध्यमातून त्यांच्यावरती आकलन क्षमता कशी वाढवता येईल, त्यांच्या आकलन क्षमतेवरती भर कसा देता येईल याची माहिती दिलेली आहे. विद्यार्थ्यात अभिरुची निर्मिती करण्याला किंवा आनंददायी शिक्षणात त्याचं महत्त्व दिलेलं आहे. आणि सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनावरती भर देण्याचं काम कोणता सिद्धांत करतो, कोणती उपपत्ती करते, तर आपल्याला या चौघांच्या उपपत्तीचं, त्यांच्या संशोधनाचं महत्त्व आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आणि त्यांचा दिलेला सिद्धांत तो कोणता आहे तर ज्ञान रचनावाद किंवा बोधात्मक संरचनावाद हा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. बघा मित्रांनो, प्रामुख्याने आपल्याला जो काही दिलेला पहिला घटक आहे या पहिल्या घटकामध्ये मी या ठिकाणी दिलेले महत्त्वाचे पॉईंट या ठिकाणी क्लिअर केलेले आहेत. विल्यम वुंट आठवणीमध्ये ठेवा. मी तुम्हाला या ठिकाणी जवळपास ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात याचा पण आपण व्हिडिओ या ठिकाणी नक्कीच घेणार आहोत. 100% तुम्हाला टेटमध्ये किंवा जे विद्यार्थी TETची तयारी करतात त्या TETची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मानसशास्त्राचा दिलेला विषय
आणि माझे हे दिलेले व्हिडिओ 100% तुम्हाला उपयोगाचे ठरणार आहेत. तुम्हाला त्या ठिकाणी त्याचं महत्त्व लवकरच समजून येईल. यूट्यूबला मित्रांनो माझं GK मॅथ्स आणि रिझनिंगच्या नावाने चॅनल आहे. ते चॅनल त्या ठिकाणी जॉईन करा. मानसशास्त्राचे वेगवेगळे व्हिडिओ असतील किंवा गणित आणि बुद्धिमापनचे आपल्याला दिलेला जो कोर घटक आहे प्रत्येक एक्झाममध्ये महत्त्वाचा, त्याचे पूर्ण व्हिडिओ मी त्या ठिकाणी घेत असतो. त्याचा तुम्हाला 100% फायदा होईल. मी आज या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद.